मंडळी नमस्कार. मंडळी, देशभरामध्ये राबवण्यात येणाऱ्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला म्हणजे कायद्याला संपूर्णपणे स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं नकार दिल्यामुळे देशभरामध्ये वक्फ सुधारणा कायदा आता रीतसर लागू होणार आहे. वक्फ सुधारणा कायदा म्हणजे काय, आपण थोडंसं मागे जाऊया. त्याचं कारण असं की मधला काही काळ गेला की आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीत. देशभरामध्ये म्हणजे भारतामध्ये धार्मिक कार्यासाठी मुस्लिम समाजातील समुदायांनी किंवा व्यक्तींनी ज्या जमिनी धार्मिक कार्यासाठी दान केल्या, समाजासाठी दान केल्या, त्या जमिनींची व्यवस्था पाहण्यासाठी वक्फ बोर्डाची नियुक्ती करण्यात आली किंवा निर्माण करण्यात आलं ते बोर्ड. आणि त्या बोर्डाच्या आधारे या जमिनींची देखभाल केली जाते. त्या जमिनी अनेक गोष्टींसाठी कामाला आणल्या जातात. मात्र या जमिनींवरती डल्ला मारण्याचं काम अधिक प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यामुळे या गोष्टीमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता मुस्लिम समाजातील व्यक्तींनीच व्यक्त केलेली होती. समाजाकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. आणि मुस्लिम समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या जाती उपजाती आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पंथ आहेत, या पंथातील लोकांना देखील त्याच्यामध्ये सर्व पद्धतीच्या सुविधा नव्हत्या किंवा समान न्याय नव्हता. आणि म्हणून त्यातल्या काही पंथांनी देखील अशा पद्धतीची मागणी केलेली होती. या सगळ्या गोष्टीच्या कारणावरून आणि त्याच्या पलीकडे जाऊन मुस्लिम समाजातील ह्या ज्या काही रूढी ज्या परंपरा होत्या त्याच्या पलीकडे जाऊन हिंदू धर्मियातील काही देवस्थानं किंवा त्यांच्या जमिनी या वक्फ बोर्डाच्या जमिनी म्हणून घोषित करण्याचा एक सपाटा सुरू झालेला होता. तो बेकायदेशीर होता असा देखील काही आक्षेप होता. आणि यामुळे या सुधारणाच्या संदर्भात एक विधेयक आणून त्याचा नवीन कायदा करण्याच्या संदर्भातला विषय या सरकारने म्हणजे भाजप प्रणित NDA सरकारने घेतला होता. अर्थात त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला, विरोधी पक्षाकडून मोठा विरोध झाला, काँग्रेसकडून मोठा विरोध झाला. मात्र या सुधारणा लागू करण्यात आल्या, हा कायदा मंजूर करण्यात आला. बोर्डामध्ये ज्या काही व्यक्ती आहेत त्या बिगर मुस्लिम असतील त्याची संख्या जी आहे ती आता मर्यादित करण्यात आलेली आहे. दुसरी गोष्ट, ह्या ज्या जमिनी दान करण्याच्या संदर्भामध्ये जो काही नियम होता तो नियम थोडासा शिथिल करण्याचा तरतूद सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाने विषय दिलेला आहे की तो जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या जमिनी कोणाच्या या संदर्भामध्ये जी सुनावणी करण्याचा अधिकार नवीन सुधारणा कायद्यामध्ये दिलेला होता तो काढून घेतलेला आहे. आणि तो अंतिम ठरवलेला नाही, त्याच्यावरती पुन्हा एकदा विचार करण्याचं सांगितलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक 370 कलम राम मंदिर या विषयाच्या संदर्भामध्ये जो काही एक मोठा बागुलबुवा तयार करण्यात आलेला होता, हा बागुलबुवा यामुळे आता संपलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे.